नमस्कार, आपण पाहतात E6 TV मराठी न्यूज। पंढरपूर तालुक्यातील तुंगत ग्रामपंचायतीने गावातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून कारवाई न झाल्यास 25 ऑगस्ट पासून 2026 पासून सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे। आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस, त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा आपल्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना माझी कळकळीची विनंती आहे। आज तुम्ही सरकारने लाडकी बहीण योजना सुरू आहे, महिन्याला 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पडतात, परंतु मी आज सध्या एक सरपंच म्हणून गावामध्ये बघते, प्रत्येक लाडक्या बहिणीला आपल्या नवऱ्याला ते पैसे द्यावे लागतात दारू प्यायला, आणि तो नवरा काय करतो तर दररोज रात्री येऊन आपल्या लाडक्या बहिणीला मारतो, तिच्या मुलांना घराबाहेर काढतो। बऱ्याच महिला माझ्याकडे एक महिला म्हणून येतात, अगदी त्यांचे डोके फुटलेले असतात, रक्त वाहत असतं, तशाच त्या माझ्याकडे येतात आणि सांगतात की आज मला नवऱ्याने मारलेला आहे। कितीतरी घर कुटुंब गावामध्ये अशी आहेत की ज्यामध्ये दररोजचं रात्रीचं एक वेळचं जेवण होत नाही, कारण नवरा दारू पिऊन आल्यानंतर त्या घरामधलं वातावरण इतकं वाईट असतं की त्यांना एक वेळचं ते रात्रीचं जेवण सुद्धा करता येत नाही, त्यांची मुलं उपाशी राहतात, त्या स्वतः उपाशी राहतात। तर माझं सरकारला एकच म्हणणं आहे, तुमच्या लाडक्या बहिणीचे बऱ्याच लाडक्या बहिणींचे दारूच्या व्यसनामुळे नवरे हे मयत होतात, तर तुमचे भाचा जो आहे तो सुद्धा व्यसनाधीन होतो किंवा दाजी आहे ते मरण पावतात, तर या लाडक्या बहिणीचा संसार अशा पद्धतीने उद्ध्वस्त होत आहे। तर माझी कळकळीची विनंती आहे सरकारला, सुनेत्राताई पवारांना सुद्धा, की एक महिला म्हणून तुम्ही सुद्धा आमच्या या दारूबंदीसाठी प्रयत्न करावे आणि आम्हाला यामध्ये यश मिळवून द्यावं।